महाराज की जय। समोर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। समोर जे विटांचं बांधकाम आहे हे टाकसाळ आहे. आपल्या राजांच्या वेळेस त्यांची होल मुद्रा आणि शिवराय छापले जायची. आज आपल्या कॉईनवरती काय लिहिले गेले? सत्यमेव जयते. राजांच्या मुद्रेवर काय लिहिलं माहिती का तुम्हाला? प्रति पचंद्र लेखेवर दी विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजमुद्रा त्या ठिकाणी छापलेली आहे. समोर महाराजांची बाल्कनी आहे. काही इतिहासकारांचं जाणकारांचं म्हणणं आहे 5 मजली उंच असा विस्तार हा चौकोनी कट्टा जो आहे. या चौकोनी कट्ट्याच्या आतमध्ये 11 पायऱ्याखाली उतरून गेलो. एक तळघर आहे. 8 बाय 10 एक छोटं रूप. याला म्हणतात खलबतखाना म्हणजेच गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. या कणाची गोष्ट याकडे कळतं का म्हणे? त्याला आजही आपण सिक्रेट रूम बोलतो. त्याचे पहिले मेन कोण होते? आपल्या स्वराज्याचे हेरकाचे प्रमुख कोण होते? बहिर्जी नाईक. तेवढे हुशार एवढे शातीर होते की औरंगजेबाच्या दाढीला हात लावले नाही म्हणते तरी ओळख नाही महाराज म्हणते. 7 रूप बदलायचे, खेड्यापाड्यात जायचे, माहिती काढायची आणि महाराजांनी गुपित सांगायची. लक्ष द्या, स्वतःच्या बायकोलाही माहिती नव्हतं की महाराजांच्या हेरकाचे प्रमुख त्यांचे हे. आता आपण सुरुवातीपासून माहिती इकडनं घेत आलो म्हणून ही किल्ल्याची बॅकसाईड आहे. समोरनं एंट्रन्स, आपण तिकडे जातो एंट्रन्स. आपण ज्या चौथऱ्यावरती उभे आहात हे सचिवालय म्हणजेच 365 किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार इथून चालेल. आपण त्यांच्या कचेऱ्या पण बोलू शकतो, राहायची निवासस्थान कचेऱ्या पण बोलू शकतो यामध्ये. आणि पलीकडे जो आहे दिवाणी खास तो चौथरा पण आपण तुम्हाला पलीकडचा बघा वळून तो चौथरा आहे दिवाणी खास. जसं आग्र्याच्या लाल महालामध्ये दिवाणी आम दिवाणी खास तसं या ठिकाणी होतं दिवाणी खास म्हणजे खास लोकांची मीटिंग. या आडवी भिंत जी आहे ही भिंत पेशव्यांच्या काळातलं ही प्लॅस्टर 2005ला गेलेली आहे. ह्याच्या पलीकडे दिवाणी आम म्हणजे राज्य दरबार. आता जागेवरती वळायचं आहे.